Do you know any nice dish made out of this? No, I don't. Then let's see the recipe. We should watch recipe from Ketke's Kitchen Food channel. Yeah. Yes, you are right. Watch this recipe and you can make a delicious curry from these peas. तुरीच्या शेंगा जेव्हा कोवळ्या असतात ना तेव्हा त्याच्या दाण्याची आमटी करतात आणि ती एकदम भारी लागते. खरं तर हा पदार्थ हिवाळ्यामधला आहे, पण मला मार्च महिन्यामध्ये सहजच या शेंगा मिळाल्या तर म्हटलं लगेचच याची झणझणीत अशी आमटी करावी. व्हिडिओ अपलोड करायला खरं तर थोडासा उशीरच झालाय, कारण आता उन्हाळा सुरू झालाय आणि तुरीच्या शेंगा बाजारात आता मिळणं कठीणच आहे थोडंसं. पण लकीली जर या शेंगा तुम्हाला मिळाल्या बाजारात तर ह्याची आमटी नक्की करा, खूपच टेस्टी लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा या शेंगा आपल्याला सगळ्या सोलून घ्यायच्या आहेत. या शेंगा सोलून त्यातले सगळे दाणे काढून घ्यायचे. ही प्रोसेस थोडीशी टाइम कन्झ्युमिंग आहे, थोडीशी वेळखाऊ आहे, पण तेच आहे की इतके कष्ट घेतल्यानंतर जो एंड रिझल्ट आहे दॅट इज वर्थ इट. खूपच छान अशी आमटी होते याची. पहिल्यांदा इथे मी कांदा चिरून घेतेय. एक कांदा मी घेतलाय तर तो पहिल्यांदा चिरून घेते आणि एक टोमॅटो तो पण मी चिरून घेते. पहिल्यांदा इथे मी आता आपण सगळं साहित्य बघूया काय काय लागणार आहे. तर एक चिरलेला कांदा, एक चिरलेला टोमॅटो, लसूण आणि आल्याची पेस्ट. तर इथे मी साधारण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि 1 इंचाचं आलं. तर ह्याची मी पेस्ट करून घेतली आहे. हळद, धणेपूड, जिरेपूड, तिखट, कांदा लसूण चटणी, मोहरी आणि जिरं, मीठ आणि कोथिंबीर. आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालूया. साधारण 1-2 चमचे तेल मी घेतले. तेल तापलं की त्याच्यामध्ये तुरीचे दाणे घालूया. आणि हे आता आपल्याला चांगले परतून घ्यायचे. साधारण 10 मिनिटं तेलावर चांगले परतून घ्यायचे. असे छान परतल्यामुळे त्याला असा खमंग असा वास येतो, आमटीला छान असा वास येतो, म्हणून हे असे परतून घ्यायचे. हे दाणे परततोय तोपर्यंत आपण पाणी गरम करून घेऊया एका साईडला. ते आपल्याला नंतर आमटीमध्ये घालायचे. तर इथे मी एक साधारण 4 कप असं पाणी ठेवलंय गरम करत. आणि आता हे दाणे परतून घेऊया. तर बघा इथे साधारण 10 मिनिटांनी हे छान असे परतले. तुम्हाला इथं कलर दिसत असेल, छान तांबूस असा, थोडासा तांबूस असा कलर आलाय त्याला. आणि परतून झाले ना चांगले की त्याची सालं जी असतात दाण्याची ती थोडीशी वेगळी होतात. तर त्या स्टेजला समजायचं की आपले हे दाणे चांगले परतून झालेत. तर आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मिक्सरमध्ये बारीक करताना त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालतेय मी. आणि हे असे बारीक करून घ्यायचे. खूप जास्त बारीक नाही करायचे, थोडंसं जाडं भरडं असंच आपल्याला ते बारीक करून घ्यायचे. तर बघा इथे थोडे थोडे दाणे जरी राहिले त्याच्यामध्ये तरी चालतात. आता कढईमध्ये मी तेल घालतीये. ह्या आमटीसाठी तेल थोडंसं जास्त लागतं, म्हणजे थोडासा असा कट येण्यासाठी त्याला तेल थोडंसं लागणार आहे आपल्याला. त्याच्यामुळे 3 ते 4 पळ्या असं तेल घ्यायचं. आणि आता त्याच्यामध्ये मी जिरं आणि मोहरी घालतीये. जिरं मोहरी तडतडली की कांदा घालायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर टोमॅटो घालायचा. टोमॅटो पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आता आल्याची पेस्ट घालते, लसणाची पेस्ट, आणि ती पण परतून घ्यायची. 1-2 मिनिटं मी ही आलं लसूणची पेस्ट परतून घेते.
आता हळद घालायची, धणेपूड, जिरेपूड 1 चमचा, तिखट 2 चमचे घेतले मी, आणि कांदा लसूण चटणी ती पण मी 2 चमचे घातली आहे. आणि परतून घ्यायचं चांगलं, आणि खाणं लागू नये, करपू नये म्हणून थोडंसं पाणी मी त्याच्यामध्ये घालतीये. आणि हे असं एकसारखं करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, आणि 1 मिनिट आपल्याला ते झाकून ठेवायचं. आता त्याच्यामध्ये हे दाणे घालूया आपण, मिक्सरमध्ये बारीक केलेले. आणि हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सगळा मसाला त्याला लागला पाहिजे. हे आपल्याला परत आता परतायचं नाहीये, कारण ऑलरेडी आपण दाणे परतलेले होते, त्याच्यामुळे आता हे खूप जास्त असं काही परतायचं नाहीये. 1-2च मिनिटं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. मगाशी गरम केलेलं पाणी आता त्याच्यामध्ये घालतीये. थोडं थोडं घालायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं. तर बघा इथे हे पाणी आता मी सगळं घातलंय त्याच्यामध्ये, आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता मीठ घालते त्याच्यामध्ये, आणि आता ह्याला एक छानशी अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला. तर त्यासाठी मी झाकण लावून ठेवते. 5 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवून ते चांगलं असं शिजवून घ्यायचं. तर बघा इथे 5 मिनिटं झाली आहेत. आता मस्त त्याला उकळी आली आहे. छान सगळे मसाले त्याच्यामध्ये एकजीव झालेत. त्याला एक सुंदर असा दाटसरपणा पण आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपली ही तुरीच्या दाण्याची आमटी झालेली आहे. खूप मस्त दिसतीये, खूप छान असा वास येतोय त्याला. तर आता ही मी एका बाउलमध्ये काढून घेते. ही आमटी तुम्ही पोळी बरोबर, भाकरी बरोबर किंवा इवन भातावरही घेऊन खाऊ शकता. खूप सुंदर लागते, आणि हेल्थ वाईज सुद्धा ह्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात, कॅल्शियम भरपूर असतं. आणि ज्यांना तिखट खायची इच्छा असेल त्यांच्यासाठी तर ही आमटी बेस्टच आहे. अशी ही मस्त झणझणीत चमचमीत अशी तुरीच्या शेंगांची आमटी नक्की करून बघा.